सगळं हे पकडायचं तुम्ही जे बघता सगळं सापाच्या स्वभावावरती अवलंबून लक्षात घ्या. हा कोणता स्टन नाही आहे, ते आपल्याला किती घाबरतात. आम्ही लोकांना नेहमी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या घरी वगैरे साप आल्यानंतर आपण किती काळजी घ्यायला पाहिजे. त्याबरोबर तुम्ही तर निगेटिव्ह म्हणजे भीता वगैरे, पण लोकवस्तीत कनबर्गी गावामध्ये लक्षात घ्या मध्यवर्ती ठिकाणी, आणि अशा ठिकाणी तुम्ही ह्याच्या पाठीमागची बाजू जर बघत असाल तर अशा ठिकाणी पण साप येत असतात, राहत असतात. बघू शकता कसं ठिकाण आहे, आणि आपल्यामध्ये ते आयुष्य करत असतात. स्वतःहून ते काय करत नाही तर अक्षरशः तो आता माझ्या पायातून फिरण्याचा प्रयत्न करत होता, आणि हा अशा पाईपमध्ये बसला होता. लक्षात घ्या, आपला हात पाय पडला तर ते चावतात, उगीच चावत नाही. तर हा साप लोकांच्यामध्ये असा आयुष्य काढला नसता. मी पकडायला जाताना तो पळण्याचा प्रयत्न केला, घाबरून फणा काढला, पण जाणे हा त्याचा उद्देश होता. लक्षात घ्या, अतिशय जवळनं त्यांना पकडलं. तुम्हाला जाऊन पकडा असं मी म्हणत नाही, पण आम्ही उगीच एवढं का घाबरतो ह्याचा विचारही नक्की करावा. आपण साप दिसल्यानंतर घाबरतो, पण अख्खा आयुष्य हा सापानं आपल्या आजूबाजूला काढलेला आहे. तो स्वतः चावलेला नाही कोणाला, हाही विचार करायला हवा. लक्षात घ्या, आणि चुकून जेव्हा घटना घडतात तेव्हा आपली चूक किती आहे ह्याचा पण विचार व्हावा. स्वतःच्या चुकीमुळे सर्पदंश होऊ नयेत, हा आपला प्रयत्न असतोय. साधारण 5 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे.